सगळे संत महापुरुष 4 संप्रदायाच्या अंतर्गत काम करत होते. म्हणजे आनंद संप्रदाय संप्रदायच आहे, जुना संप्रदाय, अनादि संप्रदाय, स्वरूप संप्रदाय, प्रकाश संप्रदाय, चैतन्य संप्रदाय असे संप्रदायाचे नाव आहेत. त्यातला जो स्वरूप संप्रदाय त्या स्वरूप संप्रदायाला नाथ संप्रदाय म्हणलं जातं, त्याला आदिनाथ संप्रदाय म्हणलं जातं. अशी अनेक नावं कालांतराने त्याला पडली. पुढे जाऊन ज्ञानोबरायांनी सगळ्या लोकांना एकत्र केलं आणि एकत्र करून त्यांनी सगळे संप्रदाय विलीन झाले. जसे पूर्वीच्या काळामध्ये आपल्या देशामध्ये मोठे मोठे संस्थानं होते आणि भारत स्वतंत्र झाला त्याच्यानंतर सगळेचे सगळे संस्थानं विलीन झाले आणि एक त्यांनी क्षेत्र राज्य अशा पद्धतीने आलं. लोकशाही सर्वत्र त्यांनी पाहायला मिळाली, संस्थानं विलीन झाले. हे जसं त्या काळात झालं की नाही तसं सगळेचे सगळे जे संप्रदाय होते हे सगळे संप्रदाय एका संप्रदायामध्ये समाविष्ट झाले. त्याचं नाव आहे वारकरी संप्रदाय आणि तो वारकरी संप्रदाय ज्ञानोबरायांनी अशा पद्धतीने समोर आणला. आता आपण परंपरा जपतो ही आपली भावना आहे. आपण आदिनाथ संप्रदाय म्हणतो, नाथ संप्रदाय म्हणतो, काही लोक आनंद संप्रदाय म्हणतात, प्रकाश संप्रदाय म्हणतात, वेगवेगळ्या चैतन्य संप्रदाय, जगद्गुरु तुकोबरायांचा चैतन्य संप्रदाय, म्हणून असे वेगवेगळे संप्रदाय ज्यांनी त्या परंपरा जपून ठेवायच्या त्यांनी ठेवल्या. ज्यांनी ज्ञानोबरायांच्या म्हणण्यानुसार सर्वस्व त्यांनी विलीन करून वारकरी संप्रदायामध्ये समाविष्ट होऊन ती साधना त्यांनी स्वीकारली. वारकरी संप्रदायाची साधना ती पण प्रत्यक्ष भगवंतापर्यंत सहज घेऊन जाणार आहे. इथं त्यांनी एकांतात जाऊन सांगायचं ते ब्रह्म तू आहेस, त्यांनी एकांतात सांगायचं कामच ठेवलं नाही. ते म्हणजे प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मची गेले गुह्य असणारं तत्व त्यांनी प्रगट सांगून टाकलं. बाकीची त्यांनी खटखटा शिल्लक ठेवली. असा त्यातला भाव आहे. असू द्या.